झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। आरोग्य मंत्र्यांच्या कौतुकावर काही दिवसातच पाणी। धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब विभागास कुलूप। कोट्यावधींच्या अपघात विभागात शिरले नाल्याचे पाणी। धुळे जिल्हा रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अपघात विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय। नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या विभागाचे उद्घाटन करीत कौतुक केले होते, परंतु काही दिवसातच पावसाच्या पाण्याने या कौतुकावर अक्षरशः पाणी फिरवलंय। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुग्णालयाच्या मागच्या नाल्यातील पाणी थेट अपघात विभागात शिरले। यामुळे विभागात चिखल साचला आणि स्वच्छतेचे व आरोग्याचे 3 तेरा वाजले। ज्या विभागात रुग्णांना तातडीने उपचार मिळायला हवे, तोच विभाग काल दिवसभर कुलूप लावून बंद ठेवण्यात आला। रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची चर्चा रुग्ण आणि नागरिकांमध्ये आहे। सकाळी विभाग सुरू करण्यात आला तेव्हा आत आणि बाहेर चिखलाचे ढिगारे होते। परिस्थिती लपवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणालाही आत फिरकू दिले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी रुग्णालयातील कॅथलॅब युनिटचे लोकार्पण झाले होते। त्याचवेळी 10 बेडच्या मॉड्युलर अपघात विभागाची पाहणी करून त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले होते, परंतु अवघ्या 1.5 महिन्यातच या विभागाची दुर्दशा उघड झाली आहे। रुग्णालयातील या अनागोंदीमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।